मला तर वाटते आज माझं नशीब असं नुसतं चमचम चमचम करायला लागले. काय झालं सांगते, चला ऐका तुम्ही पण. तरी ते सकाळी मी नाश्ता वगैरे मस्त करून घेतला आणि दुपारी मस्त म्हणलं दुकानात जाऊन आपल्या कामं करत बसावं. ब्लाऊज शिवतच होते तर तितक्यात माझ्या मैत्रिणीने तिच्या मिस्टरांना डबा घेऊन पाठवलं होतं. तर डबा उघडते तर पाहते तर काय पुरी बटाट्याची भाजी, कोशिंबीर असं काहीसा मेन्यू होता. तर तिने काही मला सांगितलं नाही, डायरेक्ट सरप्राईज दिलं आणि मी एकदम खुश झाले. मस्तपैकी जे पुरी भाजी वगैरे होते ते खाऊन गेले आणि परत दुकानात येऊन जे काही अनकम्प्लीट ब्लाऊज होता तो कंप्लीट केला. आणि नंतर संध्याकाळची वेळ झाली तर संध्याकाळी पण आम्हाला काय असं आमचं काही ठरलं नव्हतं, इकडे जायचं तिकडे जायचं, पण अचानकच प्लॅन झाला तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक करून घ्यावं. तर इथे तुम्ही टायमिंग पाहू शकता, 6 पण वाजले नव्हते, 5:45 काहीतरी झाले होते. आणि इथं माझं भाजी 2 प्रकारच्या भाज्या आणि भात रेडी होतं. तर इथं मुलांना पण आवरले आणि आम्ही पटापटा निघालो मैत्रिणीच्या घरी. तर मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही म्हणजे मी, माझी 2 मुलं आणि ती असं आम्ही 4 जाणार होतो. तर मस्तपैकी निघालो आहे. असं म्हणजे महिन्यातनं एकदा तरी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. तर खूप दिवसातनं आमचा प्लॅन होता की चायनीज खायला जायचं, पण काही जमलंच नाही. तर आज असा काहीसा मुहूर्त गेल्याने आजचा दिवस माझा खूपच छान गेलेला आहे. कामं पण भरपूर होते दुकानात, पण त्या कामाचं काहीच वाटलं नाही. इतकं मस्त एन्जॉय केलं, मस्त चायनीजची पार्टी केली आणि असा संपवला आमचा आजचा दिवस. मुलांना काही जास्त यातलं काही आवडत नाही, त्यांनी थोडंफार खाल्लं आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. तर येता येता अंशिका तिच्या मैत्रिणीच्या घरीच थांबली होती. ती म्हटली मम्मा मला यायचं नाही, मी माऊपाशीच थांबणार आहे. मग यांचे पप्पा पण तिकडनंच येतात. मग ह्यांना म्हटलं रात्री येताना घेऊन या. मग ते अंशिकाला 9:30 वाजता आणले आणि पाहते तर काही इथं मस्तपैकी मेहंदीचा कार्यक्रम त्यांचा चालला होता आणि ह्यांचे पप्पा पण काहीतरी चिडवत होते, पण मी इथं रेकॉर्ड केलं नाही, जाऊ दे म्हटलं. तर असं संपवलं आमचा आजचा दिवस. चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की